असे नसतं व्हायचं। त्या सोबतच राज्यसभा खासदार माननीय अजितजी गोपछडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। तसेच सन्माननीय मारुतरावजी टोळे गुरुजी साहेब हे ठिकाणी हेही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय। भारतीय जनता पक्षाचे मुख्य उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक बालाजीराव जाधव यांचेही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करतो। उत्सव तीन रंगांचा नभी आज रंगला, नतमस्तक आम्ही त्यांच्यासाठी ज्यांनी महाराष्ट्र देशामध्ये घडविला, महाराष्ट्रातला देशातला बुलंद आवाज लोकनेते माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे। मी मठा संस्थांच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमासाठी माननीय खासदार अजितजी गोपछडे साहेब, माननीय श्री राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी हॅलो सर्वच मान्यवरांचं मी मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं पुनश्च एकदा श्री श्री 1008 सन्मानित नारायण गिरीजी यांच्या तसेच रुद्रगीर गुरु महाराज यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की भारतीय संस्कृतीत पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीप प्रज्वलन आणि सद्गुरू समर्थ श्री बाळगीर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारतीय संस्कृतीत पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीप प्रज्वलन आणि श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आहे, तसंच या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। दिवा लावता ज्ञानाचा, नाश होतो अंधाराचा, अंधार दूर करण्यास हाच हवा तेज प्रकाशाचा, म्हणूनच ज्यांच्या हाती तेज प्रकाशाचा झोत आहे असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सर्वच प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाच्या आणि अतिशय उत्साहाच्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच विद्यमान राज्यसभा खासदार माननीय अजितजी गोपछडे साहेब, तसेच आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांची या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आपल्या भागाचे नेते सन्माननीय राजेशजी कुट्टूरकर साहेब यांचे या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। दिवा लावता ज्ञानाचा, नाश होतो अंधाराचा, अंधार दूर करण्यास हाच हवा तेज प्रकाशाचा, म्हणूनच ज्यांच्या हाती तेज प्रकाशाचा झोत आहे असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी मान्यवर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मी माननीय नारायण गिरीजी महाराज यांनाही अशी विनंती करतो, तसेच संत रुद्रगीर गुरु दयाळजी महाराज यांनाही अशी विनंती करतो आपणही या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावा आणि हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय खासदार अजितरावजी गोपछडे साहेब, तसेच आपल्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार, तसेच आपले महंत परमपूज्य स्वधर्म शिरोमणी गोवत्स श्री बाणयोगी व्यंकटस्वामी महाराज या सर्व मान्यवरांच्या आणि संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे।
श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की दत्तात्रय महाराज की हा दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलेला मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुनश्च एकदा या ठिकाणी मंचावरती आसन व्हायचे करण्यासाठी मी नारायणगिरी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री बालयोगी वेंकटस्वामी महाराज यांचा यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य स्वधर्म शिरोमणी गवत्स श्री बालयोगी वेंकटस्वामी महाराज श्री दत्त मंदिर मठ संस्थान पिंपळगाव यांचा यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज मठ संस्थानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय हृदयस्थ असा हा सत्कार मठ संस्थानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्याला एक विनंती आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय महंतांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया, त्या ठिकाणी सन्मान करूया। अतिशय हृदयस्थ असा हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर श्री 108 महंत यदुबन गुरु गंभीरवन महाराज मठ संस्थान कोलंबी यांचाही या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान करण्यासाठी मी नारायणगिरीजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय महंत यदुबन गुरु गंभीरवन महाराज यांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान करावा। कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्वागत कक्षासाठी आपण जेही काही पुष्पगुच्छ वगैरे ते आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे, कारण की कार्यक्रमाला अगोदरच विलंब झालेला आहे। श्री 108 महंत यदुबन गुरु गंभीरवन महाराज मठ संस्थान कोलंबी यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी मठ संस्थानच्या वतीने संपन्न होत आहे। श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी आपण त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत। एकदा आपण जोरदार टाळ्यांचा या ठिकाणी गजर करायचा आहे, कारण की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा खऱ्या अर्थाने आज या राहेरनगरीमध्ये दिवाळी साजरी होत आहे, कारण की एवढे संत महात्मा एकाच वेळी एकाच मंचावर या ठिकाणी यानंतर श्री संत श्यामभारती महाराज परमानंद आश्रम तिरुवई पाटा माहूर यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांची विनंती करतो की आपण मंचावरती येऊन सन्माननीय संत श्यामभारती महाराज यांचा यथोचित सत्काराने सन्मान करावा। कृपया माझी विनंती आहे की ज्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करत आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सत्कारासाठी यायचे। यानंतर श्री संत नारायण महाराज मठ संस्थान लघु आळंदी येवती यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यानंतर श्री संत आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज मठ संस्थान तोळाखा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत। मी सन्माननीय संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांना विनंती करतो की आपण सन्माननीय महाराजांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा। सन्माननीय संत आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज मठ संस्थान तोळाखा यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान नारायणगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। त्यानंतर यानंतर श्री संत प्रज्ञाचक्षु भगवानगिरी महाराज, त्यानंतर परमपूज्य महंत कृष्णराज बाबा हमनेकर चक्रधर स्वामी मठ संस्थान राहेर यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होणार आहे। श्री संत योगीराज बापू मठ संस्थान उखळाई हदगाव यानंतर श्री संत कैलासगीर गुरु बाळगीर महाराज मठ संस्थान डोंगरगाव लिंबोटी यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कैलासगीर महाराज यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर श्री संत केशवगिरी गुरु मोहनगिरी महाराज यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी महंत श्यामगीर गुरु ऋषीगीर महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय
संत केशवगिरी महाराजांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान करावा। सन्माननीय श्री 108 महंत श्यामगिरी गुरु ऋषिगिरी महाराज मठसंस्थान हरवळ यांच्या वतीने हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व संत महात्म्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। यानंतर संत चिरंजीवगिरी गुरु नरेंद्रगिरी महाराज मठसंस्थान झोला पिंपरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचा सुद्धा आपण यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। सन्माननीय नारायणगिरी महाराजांना विनंती आहे की आपण सर्व संत महंतांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान त्यांचा आदर तिथे या ठिकाणी आपण करावा। यानंतर श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत प्रयागगिरी गुरु देवगिरी महाराज मठ संस्थान प्रयागराज आश्रम डोलारा यांचाही या ठिकाणी आपण यथोचित सत्काराने यानंतर शहापुरी महाराज यांचाही या ठिकाणी मठ संस्थान निरंजन माहूर यांचाही या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी होत आहे। सच्चिदानंद महाराज मठ संस्थान सरेगाव यांचे या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। नारायणगिरी जी महाराजांना विनंती आपण सर्व मान्यवरांचा। निरंजनगिरी महाराज मठ संस्थान कातळगाव संपन्न होत आहे। निर्गुणपुरी महाराज शंकरतीर्थ यांचाही या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान संपन्न होत आहे। महाराज यांनाही अशी विनंती करतो की आपणही या ठिकाणी या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हायचा आहे। अतिशय सुंदर अतिशय देखणा असा हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। खरोखर ठिकाणी संपन्न होत आहे। संत महंतांच्या शुभ हस्ते संत महंतांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्काराचा सोहळा संपन्न होत आहे। श्यामगिरी महाराज हरबळकर यांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी होत आहे। एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं। श्री सद्गुरु समर्थ महाराज की यानंतर सर्व संत महंतांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान झाला असं आपण या ठिकाणी यानंतर मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल। यानंतर आजच्या कार्यक्रमात या संत निवास भूमिपूजन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते झालेला आहे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगिरी महाराज की त्यांनी सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी यथोचित सत्कार करावा। आभाळ एवढं कर्तृत्व असूनही मातीशी नाळ जमणाऱ्या आपल्या परिस्पर्शाने अनेकांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या या संवेदनशील लोकनेत्याचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्माननीय नारायणगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। तसंच मी संत रुद्रगिरी गुरु दयाळगिरी महाराज यांनाही अशी विनंती करतो की यांनीही आपण या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे। तसेच सन्माननीय महंत श्यामगिरी महाराज यांनाही अशी विनंती करतो की आपण सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा। कारण की उत्सव तीन रंगांचा नवीन आज रंगला नतमस्तक आम्ही त्यांच्यासाठी ज्यांनी महाराष्ट्र देशामध्ये घडविला महाराष्ट्रातल्या देशाचा बुलंद आवाज लोकनेते माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला। यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय श्री अजितजी घोटकेले साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यासाठी मी नारायणगिरी महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय खासदार अजितजी घोटकेले साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा। तसेच शाल श्रीफळ आणि सद्गुरू समर्थ बाळगिरी महाराज यांच्या प्रतिमेचं
प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्माननीय खासदार महोदयांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान मोठ्या संस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्माननीय श्री नारायणगिरी महाराज, सन्माननीय श्री रुद्रगिरी महाराज तसेच श्यामगिरी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती सन्माननीय अजित गोपछेडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सत्कार आपल्याला करण्यास हर्ष म्हणजे वाटतो, आनंदित झाल्या दाही दिशा हृदय स्नेह वाटतो, असा हा हृदयस्थ सत्कार सन्माननीय अजित गोपछेडे साहेबांचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान मोठ्या संस्थांच्या वतीने सन्माननीय नारायणगिरी महाराज, महंत श्री श्यामगिरी महाराज आणि श्री संत रुद्रगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत्या। एका जोरदार टाळ्यांचा आपल्याला गजर करायचा। यानंतर सन्माननीय राजेशजी कुंटुरकर साहेब हे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार सन्मान करण्यासाठी मी मठ संस्थांचे जे मठपती आहेत त्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय राजेशजी देशमुख कुंटुरकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा। तसेच यानंतर शेतकरी नेते सन्माननीय मारुतरावजी कवळे गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी आपल्या संस्थांचे मठाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कवळे गुरुजी यांचाही या ठिकाणी आपण यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा। यानंतर सन्माननीय श्रावणजी भिलवंडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी श्री सद्गुरू समर्थ बाळगिरी महाराज मठ संस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे। तसेच यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यानंतर श्रावणजी भिलवंडे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। मी सन्माननीय श्रावणजी भिलवंडे साहेब यांना विनंती करतो की आपणही आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती समोर यायचं आहे। मोठ्या संस्थांच्या वतीने आपलाही अतिशय यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय गोविंदरावजी शिंदे नागेलीकर मामा ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी मठाधिपती यांना या ठिकाणी करतोय। सन्माननीय गोविंदरावजी शिंदे नागेलीकर मामा, संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांना अशी विनंती करतो त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। सन्माननीय डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांना अशी विनंती आहे आपण तसेच सन्माननीय डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे। अतिशय यानंतर यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे। जिल्ह्याच्या राजकारणातील एक अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संस्थांच्या वतीने लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे। तसेच भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय नेते दत्ता पाटील कोकाटे सांगलीकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपण यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत। सन्माननीय दत्ता पाटील कोकाटे साहेबांना विनंती आहे आपण कृपया आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। यानंतर सन्माननीय दत्ता पाटील कोकाटे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होत आहे। यानंतर माणिकरावजी लोहगारे साहेब यांनाही विनंती आहे आपणही आपला सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। सन्मान्य दत्ता पाटील कोकाटे यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। यानंतर माणिकरावजी लोहगारे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होत आहे। यानंतर सूर्याजी चाडकर यांचाही माजी जिल्हा परिषद सदस्य यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वच राजकीय मान्यवरांचं मी पुनश्च एकदा
मनपूर्वक स्वागत करतोय। यानंतर दत्ताहरी पाटील चोळातेकर यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होणार आहे। तसेच सन्माननीय अमोल पाटील भगे यांचाही यथोचित या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होणार आहे। मी कृपया ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख करत आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती आपल्याला उपस्थित राहायचं आहे, कारण की वेळेचा भाव आपण सर्वांनी ठेवावं। अगोदरच कार्यक्रमासाठी विलंब झालेला आहे, त्यामुळे आता आपण अधिकची जास्त प्रतीक्षा न करता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। आणि मला असं वाटतं की सत्कारांचे हार कशाला, फुलांचे हे भार कशाला, आपल्या सर्वांचंच एकदा मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। यानंतर संत बाळगीर महाराज मठ नांदेडच्या वतीने रमेशजी गाडीपुरा नांदेडच्या वतीने रमेश सेठ पारसेवा हे या ठिकाणी काही संत आणि महंतांचा या ठिकाणी यथोचित सन्मानाने स्वागत करूया। बापूसाहेब पाटील कोडगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच सन्माननीय व्यक्तींचा आपण शब्दसुमनाने स्वागत करून या ठिकाणी सत्काराचा हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। यानंतर महेशजी देशपांडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। आजच्या कार्यक्रमाचं यानंतर राहेरकर नगरीच्या वतीनं सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान राहेरकर नगरीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। एक मिनिट समोर एकच मिनिट इकडे बापूराव पाटील जांभळे यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतोय। कृपया मंचाच्या जे उजव्या बाजूला जी गर्दी आहे त्यांना माझी विनंती आहे, आपण कृपया मंचावरती गर्दी राजे हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण कृपया मंचावरून लवकरात लवकर या ठिकाणी ज्या व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे। आता यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते जांभळे साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी मंचावर त्यांना आमंत्रित करतोय। नारायणगिरी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय जांभळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान करावा, कारण की आजच्या म्हणून आपले सन्माननीय जांभळे साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी नारायणगिरी महाराजांच्या शुभ हस्ते होत आहे। आता वाट यानंतर रमेश शेठ यांचाही यथोचित सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। रमेश शेठ पारसेवा यांचाही यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी होत आहे। प्लीज माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, आपण वेळेचं भान लक्षात घेऊन प्रारंभ करूया शुभारंभ। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 वार सोमवार या चैतन्यपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणाचे औचित्य अष्टकौशल्य सांगण्यास मला अतिशय आनंद होतोय, कारण की 3 वाजल्यापासून ते आपली वाट पाहत आहेत, अजूनही कुणीही मंडपातला हल्लेला नाहीये। त्याबद्दल मी नारायण महाराज यांचं पुनः एकदा स्वागत करतो। आणि सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांचे मूळस्थान असलेलं हे राहेर गाव हजारो भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे आणि या निमित्ताने अनेक भाविक भक्त दर्शनाकरता या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्यासाठी त्यांच्या दर्शनाची व्यवस्था आणि संत महात्म्यांचं जे काही राहणी असेल ते व्यवस्थित होण्यासाठी
हा संत निवासाचा आपण या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु वाळगे महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सन्माननीय नारायणगिरीजी महाराज। सद्गुरु महाराज की जय। बोला संत समर्थ बाळगीर महाराज की संत समर्थ बाळगीर महाराज की संत समर्थ बाळगीर महाराज की। ध्यान मुलंगुर मूर्ती पूजा मुलंगुर पदम मंत्र मुलंगुर वाक्य मोक्ष मुलंगुर कृपा। या ठिकाणी आजचा हा संतनी पूजन सोहळा व सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज 1028 भक्तांचं पारायण सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे व जो आम्ही 2028 मध्ये भव्य संत मेळावा आणि एक प्रकारचं या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन ज्याचा आम्ही पण या ठिकाणी केलेला आहे, संकल्प केलेला आहे आणि त्याच्या या पूर्वार्धात म्हणजे सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी तीर्थक्षेत्र राहेर देवस्थान त्या ठिकाणी या मंदिराची उभारणी होत आहे आणि या मंदिराच्या उभारणीनंतर या मूर्ती स्थापना कळस स्थापनेच्या निमित्ताने होणारा जो कार्यक्रम आहे 2028 मध्ये आम्ही संकल्प केलेला आहे तो म्हणजे आपल्या या पावनभूमीमध्ये या नरसिंह भगवान चक्रधर स्वामी आणि या सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावनभूमीमध्ये आपल्या या महाराष्ट्रातीलच नाही तर अवघ्या भारत देशातून सर्व संत मंडळींना या आपल्या या 2028च्या कुंभमेळ्यासाठी यांना निमंत्रण देण्यात आम्ही योजलेलं आहे आणि आपली ही भूमी सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये एवढे संत मंडळी आणि या पुढे जो 2028 मध्ये होणारा जो कार्यक्रम आहे कुंभमेळ्याचा त्यासाठी माझ्या मते अखंड भारतातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुणे, मुंबई पासून या ठिकाणी सर्व भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। जवळपास 8 ते 10 लाख भक्तांचे या ठिकाणी 2028 मध्ये आपल्या या श्री क्षेत्र राहेर या नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि हजारो संतांचं जसं कुंभमेळ्यामध्ये जेवढे आखाडे असतील तेवढ्या संतांना निमंत्रण देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तो कार्यक्रम आपल्या श्री क्षेत्र राहेर नगरीमध्ये घडून आणण्याचा सुद्धा संकल्प केलेला आहे आणि तो कार्यक्रम करायचा म्हणलं तर या ठिकाणी सर्व सुविधा त्या संत लोकांची सेवा सुव्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीत पार पडली पाहिजे, त्यांची गैरसोय या ठिकाणी झाली नाही पाहिजे। त्याचबरोबर या कार्यक्रमाला आलेली भक्त मंडळी त्यांची सुद्धा या ठिकाणी कोणतीही गैरसोय झाली नाही पाहिजे यासाठी हे संत निवास भूमिपूजन सोहळा संतांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण बांधत आहोत आणि सर्व भक्तांची या ठिकाणी आल्याच्या नंतर अन्नदानाची व्यवस्था ज्यांना महाप्रसादाचं जे प्रसादालय असतं अन्नछत्र त्या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी बांधायचं आणि या ठिकाणी गंगा घाट आहे जे एवढे आपले भाविक या ठिकाणी येणार आहेत 8 ते 10 लाख लोक भक्त या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी हा गंगा घाट या ठिकाणी बांधायचा होता कारण का तर एवढे येणाऱ्या साधू संतांना मंडळी किंवा भक्त मंडळी यांची सर्वांची व्यवस्था या कार्यक्रमामध्ये झाली पाहिजे आणि श्री हा कार्यक्रम म्हणजे किंवा एका संप्रदायाचा किंवा एका गुरुपुरता मर्यादित राहणार नाही तर हा कार्यक्रम म्हणजे सकल हिंदू धर्म जनजागृती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। त्यामध्ये सर्व संप्रदायाचे साधू संत मंडळी सर्व आखाड्याचे साधू संत मंडळी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। त्यामुळं आणि बाबा वागेश्वरधाम धीरेंद्र शास्त्री यांची त्या ठिकाणी कथा ठेवण्यात येणार आहे। तुम्हाला तर माहित आहे भक्त हो धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वरधाम म्हणले की किती पब्लिक या ठिकाणी जमल त्याचा काही अंत नसतो पार नसतो भक्त मंडळी हो
आणि त्या ठिकाणी जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामी नाणीजपेठ यांचं सुद्धा या आपल्या 2028च्या कार्यक्रमामध्ये नियोजन आहे. त्याचबरोबर जगद्गुरु राजेंद्रदास महाराज मरुपेठ मल्लिकार्जुन यांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर रामदेव बाबा यांचं सुद्धा 1 दिवसाचा योगासनाचा दिवस ठरवण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम निश्चित झालेला आहे, संकल्प दृढ केलेला आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांची गरज आहे. बघतो बोला, सहकार्य करणार, सहकार्य करणार, सहकार्य करणार. असा या ठिकाणी एवढ्या साधू संतांच्या या भूमीमध्ये आपल्याला एवढे साधू संतांकडून आपला हा भाग पवित्र करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प दृढ आहे आणि हा कार्यक्रम निश्चितच पार पडणार आहे. यासाठी आणि या ठिकाणी सर्व जमलेले साधू संत मंडळी निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि सर्व राजकीय मंडळी, सर्व मान्यवर सर्वांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी तो कार्यक्रम करायचा म्हणजे आपला कुंभमेळा होता. त्या ठिकाणी सर्व नियोजन लावून या कार्यक्रमाची व्यवस्था करावी लागणार आहे, कारण का याला प्रशासनाची मदत भरपूर लागणार आहे. कारण फक्त आपल्या भक्त मंडळीवर किंवा संत मंडळीवर किंवा संप्रदायावर हा कार्यक्रम होणार नाही, तर याच्यासाठी सर्व मान्यवर राजकीय मंडळींचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लागणार आहे. म्हणून सर्व प्रशासनाची मदत सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. म्हणून सर्व मान्य राजकीय मंडळींनी सुद्धा या कार्यक्रमाला आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील, यात काही दुमत नाही. आणि सर्व भक्त मंडळी तर सहकार्य करायला तयार आहे. एवढे या ठिकाणी सांगतो आणि माझा संकल्प दृढ आहे. आणि या ठिकाणी जे जे व्यवस्था या ठिकाणी लागेल, तर जे काही सन्माननीय राजकीय मंडळी असो किंवा सर्व काही साधू संत मंडळी, भक्त मंडळी असो, सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. म्हणून या ठिकाणी माझे 2 शब्द या ठिकाणी गुरु महाराज चरणी अर्पण करतो. जे पुढील कार्यक्रम आहे ते या ठिकाणी चालू राहणार आहे. म्हणून कोणी आजूबाजूला थांबलेली मंडळी मंडपामध्ये येऊन बसा, बाजूला थांबू नका. या ठिकाणी माझे 2 शब्द गुरु महाराज चरणी अर्पण करतो. जय आनंद, जय जय. नक्कीच महाराज, आपण जी काही मागणी केलेली आहे ती आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेते तर कधी मागे राहतच नाही, तर भक्तगण सुद्धा मागे राहणार नाही, तशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. यानंतर मी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांना अशी विनंती करतो की त्यांनीही आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तो पूनमताई पवार. धन्यवाद महाराज. आपण या ठिकाणी आम्हा सगळ्या भक्तगणांना 2028 मध्ये होणाऱ्या भव्य अशा कुंभमेळ्याबाबत आपण या ठिकाणी माहिती दिली. संत निवास भूमिपूजन सोहळा श्री तीर्थक्षेत्र आहे. या कार्यक्रमास उपस्थित, या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, मंचावर उपस्थित सर्व संतगण, गुरुवर्य, या सर्वांना सर्वप्रथम वंदन करून या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित माननीय खासदार श्री अजितजी गोपछडे साहेब व उपस्थित सर्व सन्माननीय मंच. खरं तर हा मंगलमय पवित्र असा दिवस या सर्व संतगणांच्या, गुरुवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व राजकीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातला. इतका उशीर होऊनही भक्त मंडळींची ही मोठ्या संख्येने उपस्थिती म्हणजे आपल्या गुरुवर्यांवर, आपल्या भक्तीवर विश्वास असलेली ही मंडळी. सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि सगळ्यांचे मनापासून मी या ठिकाणी
आभार मानते. खरं तर आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी ऐकायचे. जास्तीचं या ठिकाणी बोलणार नाही, पण महाराज मंचावर महिलांमध्ये मी आणि मला वाटतं आमच्या मातामाय आम्ही दोघीच या ठिकाणी आहोत, पण मंचाच्या समोर मात्र महिलांची संख्या मात्र खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे. संस्कार, संस्कृती, धर्म आणि अध्यात्म हा आमचा एरिया आहे आणि ही टिकून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही मागच्या अनेक शतकांपासून अनेक दशकांपासून स्वतःच्या या ठिकाणी खांद्यावर घेऊन आहोत. खरं तर नांदेड जिल्ह्याचं वैभव जर कोणी विचारलं मला कुठं आहे, तर महाराज या ठिकाणी श्री तीर्थक्षेत्र बाहेर या गोदावरी काठावर बाळगीर महाराजांची जन्मभूमी आणि नरसिंहाचं मंदिर संध्याकाळी जर तुम्ही एकांतात या ठिकाणी आलात तर नांदेड जिल्ह्याचं गतवैभव नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. शतकांपूर्वी हे उभारलेलं मंदिर त्या काळाचं वैभव नक्कीच आपल्याला डोळ्यासमोरून तरळून जातं. या ठिकाणी आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेब काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. आमच्या अलवडगाव येथे एक आमचे कार्यशील माजी सरपंच स्वर्गीय संभाजी पवार यांचं काल दुःखद निधन झालं आणि कालपासून म्हणजे आज त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी दुपारी झाला. गाव आमचं पूर्ण शोकाकुल असल्या कारणाने त्या सर्व याच्यामध्ये साहेब इच्छा असून या ठिकाणी येऊ शकले नाहीत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. महाराज आपण संत निवास भूमिपूजन सोहळा हा स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी आपण करत आहात. खर तर खूपच अभिमानाची आनंदाची ही बाब आहे. खर तर गुरुवर्यांनी संतगणांनी पुढाकार घेऊन ही वास्तू या ठिकाणी उभा करण्याचं ठरवलेले. मामा पामरांचं काय आहे, आम्ही पामर आपल्या सेवेत सर्वार्थाने या ठिकाणी सहभागी आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि नक्कीच आपल्यालाही माहिती आहे आपलं तीर्थक्षेत्र आपल्या तालुक्यातील कोलंबी देवस्थान असेल, उमरी तालुक्यातील नागठाणा मंदिर असेल किंवा आपल्या मतदारसंघातील कुठलेही देवस्थान जरी असतील तर आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी कोट्यावधीचा निधी देऊन त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी साहेब कुठेही कमी पडणार नाहीत एवढा विश्वास मी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छिते. आणि त्याचसोबतच या ठिकाणी साहेबांनी 2,80,00,000 रुपये या आपल्या भागामध्ये रेस्ट हाऊस साठी सुद्धा दिलेले आहेत. त्याची प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. लवकरच याचं काम सुद्धा चालू होणार आहे. आणि राहेत नगरी सुद्धा आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांनी 11 कोटी रुपये इतका मोठा निधी दिलेला आहे. आपल्या गावाच्या पुनर्वसनाचा विषय सुद्धा त्या ठिकाणी सोडवलेला आहे. तेव्हा साहेब या देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी किंवा श्री आपल्या बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीच्या उद्धारासाठी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी परत एकदा सांगू इच्छिते. आपण या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. सन्माननीय आपल्या भागाचे आमदार सुद्धा आपल्या मागे आहेत. यानंतर महाराष्ट्रातला दिल्लीतील बुलंद आवाज खासदार अजितजी गोपछडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपणही उपस्थितांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय खासदार अजितजी गोपछडे साहेब. सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी महाशिव देवस्थान श्री क्षेत्र राहेर या संत निवासाच्या भूमिपूजनास कार्यक्रमात उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, आमचे मार्गदर्शक नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
राज्यसभेतले माझे मार्गदर्शक खासदार मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय पूनमताई पवार, आदरणीय राजेशजी कुंटुरकर, कवडे गुरुजी, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणरावजी ठकरवाड, माणिकराव ढोबळे, उपस्थित सर्व आमचे संत, आमचे सद्गुरू, त्यांच्या समोर उपस्थित असलेला सगळं भक्त संप्रदाय, आमच्या सगळ्या माता आणि भगिनी, मी या ठिकाणी मला अतिशय आनंद झालेला आहे की मी याच भागातला भूमिपुत्र आहे. माझा मतदारसंघ याच भागाला लागून असल्यामुळे गोदावरी नदीच्या अतिशय पवित्र अशा ठिकाणी एक चांगला असं पवित्र स्थान उभारत असल्याबद्दल मी या भागातल्या सगळ्या संत महात्म्यांचं आणि माझ्या माता भगिनींचं सगळ्यांनी आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं. महाराज, मला अभिमान आहे की माझ्या या भागामध्ये एक अध्यात्माचं एक अधिष्ठान व्हायला गेलं आहे. आमच्या हिंदुस्थानची संस्कृती अध्यात्म, संत महंत या परंपरेनं टिकून ठेवलेली आहे. आमच्यातलं अध्यात्म टिकून आहे म्हणून आज आम्ही सगळेजण टिकून आहोत. आणि तुमच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना, खरं तर या ठिकाणी मला आत्ताच पूनमताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, हा अतिशय रम्य परिसर आहे. कुंभमेळ्यातील माझी गोदावरीची माता वाहत इथे येते आणि 2028चा कुंभमेळा आपण आयोजित केल्याबद्दल या सर्व संत महंतांचं आपण पण टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या भागात हा सर्वोच्च मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे जनतेने, आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी आपापलं राजकारण विसरून जाऊन आपापसातले मतभेद सगळे बाजूला ठेवून या कुंभमेळ्यासाठी आणि या संत निवासाच्या भूमिपूजनामध्ये आमचे जेवढे काही राजकारणी आहेत, या भागातले जे सगळे मंडळी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून याला हातभार लावण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पण हा एक संत महंताचा, एक परंपरेचा पवित्र असा विषय आमच्या या भागात व्हायला लागलेला आहे. माझी भूमी पवित्र व्हायला लागलेली आहे. माझ्या भागातल्या तरुणाला संस्कार मिळणार आहे. माझ्या भागातला धर्म जागृत होणार आहे. माझ्या भागातला सगळा हिंदू समाज एकवटला जाण्याचं काम आमचे संत महंत करतायत. त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालत आहे. महाराज, तुम्ही फार छोटी मागणी आम्हाला आणि चव्हाण साहेबांना केली. एवढा मोठा विषय तुम्ही करायला लागलेला आहात. आम्ही फार छोटे आहोत. आम्ही तुमच्या पुढे फार क्षुल्लक आहोत. चव्हाण साहेब माझे मुख्यमंत्री आहेत, मी सामान्य कार्यकर्ता आहे. पण आज या ठिकाणी तुम्हाला वचन देतो महाराज की मी खासदार आहे आणि खासदारकीच्या काळामध्ये 1 वर्षाच्या आत या देवस्थानाला तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतरित करण्याचा आज तुम्हाला मी आयोजन केलं. 1 वर्षाच्या काळात मी गेल्या 1 वर्षात मी आणि चव्हाण साहेबांनी, महाराज म्हणले अमध्ये करा, काही काळजी करू नका. चव्हाण साहेबांचं इंजिन तर माझ्या पाठीमागे लागलं तर अमध्ये पण होऊन जाईल. आणि मी आणि चव्हाण साहेबांनी आता ताईंनी सांगितलं, ताई नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत ते आम्ही आणि चव्हाण साहेबांनी विकसित करायचं ठरवलेलं आहे. प्रसाद योजनेमध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत, पर्यटन क असेल तर त्याला ब मध्ये घालायचं, ब मध्ये असेल त्याला अ मध्ये घालायचं. आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या साधू संत मंडळींचं संत निवास आहे, सगळे जे ठिकाणी कोलंबीचे गंभीरवर असतील, नराश्याम महाराज असतील, आमचे उमरटचे महाराज असतील, सगळ्या मंदिराला प्रसाद योजनेतून 5 ते 10 कोटी रुपये आणण्याचा आम्ही दोघांनी निश्चय केलेला आहे. आम्ही 2 खासदार आहोत. वरी नरेंद्र मोदी आहेत, खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि साधू संतांचा आशीर्वाद नरेंद्र मोदीला आहे. त्यामुळे काही काळजी करू नका, पैशाची चिंता करू नका. आम्ही दोघेही सक्षम आहोत. या नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण अध्यात्माची ज्या ज्या ठिकाणी कमी पडेल महाराज, ते सगळे भरून काढण्याची ताकद आमच्यात आणि आमच्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. पण तुम्ही म्हणसाल तुम्ही सगळ्याला सांगितलं, पण तुझं काय? बरोबर आहे, सगळ्यांचं सांगायलास तू, सगळ्या राजकारणाला टाका म्हणालास, आणि गोपछडे तुझं काय? तर मी आज या ठिकाणी वचन देतो महाराज, आम्ही खरं तर उशीर आलो त्याच्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. आमच्या दोघांची खासदारकी अजून 5 वर्ष आहे. त्यामुळे मी तरी माझ्या वतीनं आज या ठिकाणी मी जाहीर आपल्याला अभिवचन देतो. संत महात्म्यांच्या चरणी मी आज साष्टांग दंडवत घालून देतो. माझ्या राज्यसभा खासदार निधीमधून दरवर्षी 25 लाख रुपये या ठिकाणी संत निवासाला देण्याची मी घोषणा करतो.
आणि याच्या व्यतिरिक्त जे जे काही गरज पडेल आपल्या समाजामध्ये जाईल. तुमच्यासाठी भीक मागा म्हणलं तर भीक देखील मागेल. तुमच्यासाठी समाजामध्ये जाऊन गोरगरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत माझ्या या भागामध्ये माझा हा आरळी सर्कल साहेब इथून जवळ आहे. नायगाव आणि बिलोलीच्या सीमेवर असलेला हा इथला सेंटर आहे आणि गोदावरी नदी पवित्र आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आठवण करून देतो की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी पण या ठिकाणी घाट बांधलेला आहे. तिथं देखील सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. तिथे घाट देखील अहिल्यादेवींच्या काळामध्ये झालेला आहे. आज संतांची बांदियाळी इथे आलेली आहे. साधू संत येतील घरात तोची दिवाळी दसरा. खरं तर एवढे मोठे संत माझ्या या मायभूमीमध्ये माझ्या या कर्मभूमीमध्ये बघितल्याच्या नंतर माझे देखील डोळे आनंदाने पाणावले आहेत. माझी छाती भरून आलेली आहे. एवढे संत नांदेड जिल्ह्यातले एकाच ठिकाणी हे काही सोपी गोष्ट नाही. संत सगळे एका जागी येणं म्हणजे जागा पवित्र होणार. ही जागेला काहीतरी अध्यात्माचं रूप आहे आणि ही जागा भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कारण मी आणि चव्हाण साहेबांना जरी समजा तीर्थक्षेत्र अ मध्ये जरी घालायचं ठरवलं तरी शासन हे किती लोक येतात, किती लोक दर्शनाला येतात, किती मायमाऊली येतात त्याचं वर्गीकरण होत असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागरूकतेनं या भागामध्ये या संत निवासाचा बाळगी महाराजांच्या मठाचा या ठिकाणी प्रचार प्रसार झाला पाहिजे. आताच मला इथं कळवण्यात आलं साधू संत मंडळी आहेत, वारकरी संप्रदाय आहे, शिव संप्रदाय आहे, मानवभाव पंथ आहे, आनंद दत्त संप्रदाय आहे. या सगळ्या संप्रदायातली साधू संत मंडळी या ठिकाणी राहणार आहेत. एक पवित्र गोष्ट अशी आहे 1028 भक्तगणाचं सामूहिक पारायण झालं. टाळ्याच्या कडकडानं स्वागत करा. आणि सांगता समारोह कधी झाला साहेब? रात्री 9 वाजेपासून ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत झालं आणि काकड आरतीने सांगता केली. साहेब आपण या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करू की आपण 2 ते 3 तास आम्ही उशीर आलो. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे हात जोडून पाय जोडून आम्ही माफी मागतो. कारण एवढ्या पवित्र कार्यक्रमाला आम्ही वेळेवर यायला पाहिजे होतं. आमच्या पुढे धर्म संकट होतं त्यामुळे आम्ही अडचणीत पडलो. महाराज आपण आम्हाला क्षमा कराल, पण या क्षमा आम्हाला तेव्हाच कराल जेव्हा आमचा भरघोस निधी तुमच्याकडे येईल, जेव्हा आम्ही तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून तुम्हाला साहेबांनी आम्ही मिळून पूर्णपणे ताकद लावू आणि या भागातला संत निवासाच्या माध्यमातून या भविष्यातील संपूर्ण भागातील जनतेला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन करणं आणि या भागातली जनता आमची संस्कारक्षम होणं याचं मोठं काम माझ्या भागात व्हायला लागलेलं आहे. संत निवास यायला म्हणजे काय व्हायलंय, माझ्या भागातले तरुण दारू पिणं बंद करणार, निर्व्यसनी होणार, आमच्या भागातले पोरं तंबाखू खाणं बंद करणार, बिडी ओढणं बंद करणार, धर्माचं काम करणार, संस्कारक्षम होणार. एवढा मोठा फायदा माझ्या भागातल्या तरुणांना व्हायला लागलाय आणि हिंदू धर्माचा संस्कार माझ्या भागातल्या तरुणांना व्हायला लागलाय. माझ्या भागातले तरुण हिंदू धर्मावर प्रेम करायला लागतील. माझ्या भागातले तरुण साधू संतांवर प्रेम करायला लागतील. माझ्या भागातले तरुण हे हिंदू धर्मामधल्या वेद उपनिषदापासून दत्त संप्रदाय, महानुभाव पंथापासून आनंद दत्त संप्रदाय, अनेक संप्रदाय, शिव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, संत मंडळीच्या सहवासात राहून माझे या भागातले तरुण हे पूर्णपणे संस्कारित होणार आहेत. याच्यासारखी मोठी पर्वणी कुठंच नाही. एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असल्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि 6 वर्ष मी आणि साहेब खासदार आहोत. आम्ही पूर्णपणे ताकदीनं या संत निवासाच्या उभारणीपासून ते नंतरच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही दोघंही जिवंत असेपर्यंत या संत निवासाची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम. हॅलो, धन्यवाद साहेब. आपण आम्हाला खरोखरच आश्वासित केलेलं आहे आमच्या तीर्थक्षेत्राचा जो विकासच होणार आहे. यानंतर ज्यांच्याजवळ समृद्ध विचारांचा खजिना आहे, माया ममतेची मोठी माया आहे, लोक कौतुकाचा मोठा संग्रह आहे आणि ज्यांच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे असे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब.
श्री तीर्थक्षेत्र राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे आज संपन्न होणाऱ्या संत निवासाच्या भूमिपूजन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले परमपूज्य धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी वेंकट स्वामी महाराज, श्री दत्त मंदिर मठ संस्थान पिंपळगाव, त्याचबरोबर आदरणीय महाराजांच्या आजच्या या अतिशय धार्मिक सोहळ्याला उपस्थित असलेले संपूर्ण जिल्ह्यामधून आलेले संत महंत आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज, श्री संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज, आजच्या या धार्मिक सोहळ्याला मोठ्या आस्थेने आणि मोठ्या प्रेमाने उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व माझे बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला विलंब आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो की आज या सोहळ्यामध्ये यायचं होतं, पण बेंगळूरला होणाऱ्या कार्यक्रमात विलंब झाला आणि त्यामुळे इथे येण्याला विलंब झाला. परंतु आज माझ्यासोबत या ठिकाणी आलेले खासदार अजित गोपछेडेजी, पूनमताई पवार, राजेश कुंटुरकर, मारुतराव पोळे गुरुजी, गोविंदराव शिंदे नागेलीकर, श्रावण भिलवंडे, माणिक जाधव, दत्ता पाटील कोकाटे, लक्ष्मण ठक्करवाड, माणिक लोहगावे, सूर्याजी साडकर, दत्ताजी पाटील चोळाकेकर, अमोल ढगे, बापूसाहेब कोरगावकर, महेश देशपांडे, सर्व उपस्थित असलेले माझ्या सोबत आलेले सर्व सहकारी, महाराजांचे मी आभार मानतो की आज एवढ्या विलंबाने आले असताना सुद्धा आपण आमची वाट पाहिली आणि या धार्मिक सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं, याचा मला मनापासून आनंद आहे या ठिकाणी व्यक्त करतो. जिल्ह्यामध्ये होणारा सगळ्यात मोठा सोहळा, आदरणीय महाराजांचं निमंत्रण आलं, नागेलीकर आपण आयोजकांना माझ्या घरी घेऊन आला आणि त्या दिवशी कबूल केलं. म्हणजे या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होऊन आपल्या सर्वांच्या समवेत एक पुण्याचं काम मला करता आलं पाहिजे, ही माझ्या मनातली भावना. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे. आमचे सहकारी अजित गोपछेडे यांनी बरीचशी आश्वासनं दिली. सर्व आश्वासनामध्ये मला तरी सहभागी करून घेतला. आपोआप चव्हाण साहेब माझ्या बरोबर आहेतच त्यांच्याबरोबर, मी काही वेगळा नाहीये. गोपछेडे हे अतिशय हुशार आहेत, हुशार म्हणजे खऱ्या अर्थाने हुशार आहे. आणि आम्ही दोघेही मिळून नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये त्या त्या भागातल्या सन्माननीय आमदारांना सोबत घेऊन या जिल्ह्याचा विकास, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात देवेंद्रभाऊ फडणवीस आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी या दोघांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपलं हे सगळं काम पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला मुद्दाम सांगितलं, एवढं चांगलं काम होत असताना आम्ही त्याच्यापासून वेगळं राहू शकत नाही. आमचे आमदार या ठिकाणच्या राजेश पवार, पूनमताई आणि खासदार गोपछेडेजी, मी स्वतः, आम्ही सर्वजण मिळून या भागातल्या ज्या काय आपल्या संकल्पना आहेत, जे आपण संकल्प केलेले आहेत, ते काम पूर्णत्वास नेलं पाहिजे, हे काम पूर्णत्वास गेलं पाहिजे. आणि त्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची गरज आहे ते निश्चित आगामी काळात आपण करणार आहोत. आपण महाराज सांगितलं की 2027 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकचा कुंभमेळा होणार आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथील उगमस्थान असलेली झालेली गोदावरी माता
की श्री क्षेत्र राहेर श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराजांच्या जन्मभूमी महाशुभ देवस्थानला भिडून वाहत असल्यामुळे हा एक महत्वपूर्ण काळ राहणार आहे. आणि 2028 मध्ये हा महाकुंभ मेळा आपल्याला या ठिकाणी करायचा, याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही. मोठं काम आहे. या पवित्र गोदावरीवर नाशिक पासून उगम होतो आणि आपण तेलंगणामध्ये आंध्रमध्ये आपली नदी पुढे जाते. तो आपण पाहाल या गोदावरीने पूर्ण नांदेड मराठवाड्याला सांभाळला आहे. त्या मराठवाडी तहान भागवलेली आहे. तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन लोक पवित्र झालेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन नदीचं दर्शन घेतात आणि मग गोदावरी मातेला नमन करून आपलं शुभ कार्य करतात. अशा प्रकारची प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये कार्यरत आहे. आणि त्यामुळे गोदावरी मातेच्या चरणाला आपण त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं आणि त्या माध्यमातून कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कामात पाहिजे. अलाहाबादचा कुंभमेळा किती महान झाला, मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्या ठिकाणी सहभागी झालेली एवढी उत्तम व्यवस्था होती. मी तर म्हणून त्याच धर्तीवर आपल्या या कुंभमेळ्याची व्यवस्था सुद्धा 2028 मध्ये चांगली उत्तम आपल्याला करता यावी आणि सर्व भाविकांच्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या संत महंत आणि बाकी राजकीय क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली जी जी मंडळी या ठिकाणी येतील त्यांच्या स्मरणात हा सगळा सोहळा व्हावा, राहावा, अशा प्रकारची पवित्र भावना जशी आपली आहे तशी आमची सुद्धा मनापासून इच्छा आहे की आपण जे सांगाल तो आदेश मानून तो पूर्णत्वास गेला पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बांधकाम करणार आहोत. आपलं संत निवास या ठिकाणी बांधणार आहोत. संत होणारा संत निवास ही या ठिकाणची एक ऐतिहासिक वास्तू राहणार आहे. आणि त्यामुळे संत निवासाचा भूमिपूजन सोहळा ही फक्त इमारत बांधणं किंवा पायाभरणी करणं यापुरती मर्यादित नसून की महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ही संत परंपरा जी आपण मार्गी लावलेली आहे ती कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहिली पाहिजे. संत निवास म्हणजे फक्त विटा आणि सिमेंटचे बांधकाम असणार नाही, ही वास्तू ज्ञानाचे मंदिर आणि समाजसेवेचे आधारस्थान अशा प्रकारची वास्तू राहणार आहे. आणि त्यामुळे या वास्तूमध्ये भविष्यात होणारं सत्संग, कीर्तन, प्रवचन, सेवा आणि सामाजिक उपक्रमांसाठी वास्तू निश्चित सहाय्यक ठरणारा, उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या परिसराला एक भव्य असं स्वरूप येणार आहे. या सगळ्या परिसरामध्ये जो आपण विकास करण्याचं जे नियोजन आहे 2028चा होणारा सोहळा त्याची तयारी 2025 आपण सुरू केलेली आहे. आपण विचार करू शकता 3 वर्ष अगोदर 2028ला सुरू होणाऱ्या सोहळ्याची सुरुवात 2025 मध्ये होणार आहे. आणि आजच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये थकलेल्या माणसाला मानसिक आधार देणे, युवकांना मार्गदर्शन करणे, समाजाला एकत्र बांधून ठेवणे आणि संत निवास दिमागात उभे राहणे ही एक फार मोठी अभूतपूर्व अशी कल्पना आपण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आपण जो मगाशी मागणी केलेली आहे की आपल्या या तीर्थक्षेत्राला आपण सरकारची मान्यता मिळाली पाहिजे. निवड क वर्गात भागणार नाही तर अ वर्गाची मान्यता मिळाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आदरणीय संत महंतांनी या ठिकाणी केलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो आम्ही सर्वजण मिळून आपल्या तीर्थक्षेत्राला दर्जा मिळाला पाहिजे, अदर्जा मिळाला पाहिजे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने या सगळ्या तीर्थक्षेत्रासाठी जे जे करायची गरज आहे उगाच मी काही अन्य घोषणा करणार नाही कारण सरकारचं फार मोठं याच्यामध्ये योगदान राहणार आहे. आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आमदार साहेब, मी, खासदार आम्ही सर्वजण जाऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि या दर्जानुसार जे जे आपल्याला करायचंय ते करण्याची पूर्ण ग्वाही मी या ठिकाणी आदरणीय सरकारने या ठिकाणी देऊ इच्छितो. मोठं काम आहे. 3 वर्षाचा आपल्याकडे कालावधी आहे आणि हे काम चांगलं झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे, लोकांना लक्षात राहील अशाच प्रकारचं काम आगामी काळामध्ये ते निश्चित नेहमीसाठी लक्षात राहील. आणि आमचं भाग्य मी समजतो महाराज या कामामुळे तुमच्या बरोबर कुठेतरी कोणशिलेवर छोटंसं नाव आमचंही राहिलं तर आम्हाला वाटलं त्या पुण्यामध्ये आम्ही सहभागी झालो असं वाटतं. आमचा स्वार्थ नाही पण हे धार्मिक काम आहे. आदरणीय मोदी साहेबांनी देशामध्ये एवढी देवस्थानं त्या ठिकाणी डेव्हलप केली. आपण राम मंदिराचं काम जे अशक्य वाटत होतं ते मोदी साहेबांनी राम मंदिराचं मोठं काम केलं. गावोगावी लोकांनी भेटा दिल्या, त्या ठिकाणी गावोगावी
आपण राम मंदिरच्या उभारणीमध्ये सर्वांचा हातभार प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष लागलेला आहे. अयोध्येला मोठं काम झालं, अलाहाबादला देवस्थान मोठे डेव्हलप झाले. तर मला वाटतं की उत्तर भारतात झाली, देशामध्ये सर्वच देवस्थानाचं जे काही सौंदर्यीकरण म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, विकासाची कामं म्हणा, की जी काही झाली ती आदरणीय मोदी साहेबांच्या एकंदरीत संकल्पनेतून, त्यांच्या विचारातून आणि खऱ्या अर्थाने ईश्वराला मानणारे, राजकारणात जरी असलो तरी सुद्धा देवाला, ईश्वराला, संतांना मानणारे जे कोणी पंतप्रधान देशात झाले असतील त्याच्यामध्ये मोदी साहेबांचा फार वरच्या क्रमांकावर नाव आहे असं मी म्हणणं तर चुकीचं ठरेल. आणि त्यामुळे मोदी साहेबांचा आशीर्वाद, सहकार्य आपल्या या कामाला नक्की लागणारच आहे. देशाचे पंतप्रधान ते लहान माणूस नाही आहे. त्यांनी जर मनात आणलं की हे काम चुटकीनिशी होण्यासारखा विषय आहे आणि मुख्यमंत्र्यांचं आपण सहकार्य घेऊ आणि या क्षेत्राला आपण भव्य स्वरूप येईल अशा प्रकारची मी तर आपल्याला म्हणतो की एकदा आपण प्लॅन तयार करा, आपण बसू एकत्र, मला बोलवा, आपण म्हणाल तिथे मी यायला तयार आहे आणि एकंदरीत आपल्या कामाचं काय स्वरूप आहे, काय भक्त निवास नाही त्याचा छोटासा भाग आहे, पण एकंदरीत या सगळ्या क्षेत्राला कशा प्रकारे फार मोठा अधिष्ठान आहेच, पण या विकासात्मक कामामध्ये नेमकं काय काय करण्याची गरज आहे की जी संकल्पना आपली एकदा मुख्यमंत्र्यांसमोर नेऊ, आपलं सादरीकरण करू आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याला तीर्थक्षेत्राचा योग्य दर्जा मिळावा आणि त्यातून या कामाला अधिक चालना मिळेल. औपचारिक स्वरूप त्याची प्रोसिजर आहे ती कंप्लीट आपण करू आणि या भागाला चालना मिळेल, त्या कामाला चालना मिळेल, हा त्यातून मुख्य उद्देश आहे आणि ते झालं पाहिजे. महाराष्ट्रातली जनता ही संत महंतांना, देवादिकांना मानणारी जनता. आपण पाहतो की लाखोच्या संख्येमध्ये लोक एकत्र येतात, देवादिकाला त्या ठिकाणी आपलं नतमस्तक करतात, अभिवादन करतात आणि आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, देशाचं भलं व्हावं आणि राज्याचं भलं व्हावं आणि कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा अशा प्रकारची अपेक्षा या सर्व या ठिकाणी बसलेल्या माता, विशेषतः महिला मोठ्या प्रमाणावर आहेत. महिला भगिनी आहेत, आमचे पुरुष सहकारी आहेत. त्या सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव आहे, ईश्वराचं नामस्मरण करा, संतांचा आशीर्वाद घ्या आणि मग विकासाच्या कामाला लागा. ही भूमिका मात्र सर्वांच्या मनामध्ये प्रामाणिकपणे कोणी यापासून वेगळं नाहीये. जो जो हिंदुत्वाला मानतो, हिंदू धर्माला मानतो आणि जो जो ईश्वरावर भक्ती करतो त्याच्यामध्ये एवढी प्रांजळ भावना आहे की देशाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आपण नैसर्गिक आपत्तीतून गेलो, संकटातून गेलो, पूर आला, नुकसान झालं, घर उद्ध्वस्त झाली, शेती उद्ध्वस्त झाली, अशाही परिस्थितीमध्ये आपण न डगमगता पुन्हा उभं राहिलो आणि आशा कोणावर आहे? ईश्वरावर आहे. भक्ती कोणावर आहे? देवावर आहे. मनामध्ये भावना आहे काही जरी झालं तर शेवटी वाचवणारा आपला देवच आपला वाचवणारा आहे. ही भावना आणि भूमिका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा याच मताचे आहेत की चांगलं झालं पाहिजे, राज्याच्या हिताचं काम झालं पाहिजे आणि जे बोलायचं ते करून दाखवता आलं पाहिजे, ही त्यांची भावना आणि भूमिका आहे. ते मला प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. आणि मित्र, आम्ही सुद्धा आणि सहकारी, मी सुद्धा व्यक्तिगतरित्या सुद्धा ईश्वराला, देवाला, संतांना, महंतांना मानणारा माणूस आहे. रोज घराच्या बाहेर पडायच्या अगोदर देवाचं नामस्मरण 10 मिनिटं का होईना देवाचं नामस्मरण करतो, ईश्वराचा आशीर्वाद घेतो आणि नंतर बाहेर पडतो. मला मुद्दा म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे तुमच्या आमच्या भावना काही वेगळ्या नाहीये, कुठली गोष्टी कृत्रिमता नाहीये, कुठल्या गोष्टी दिखावा नाहीये. आम्ही जे इथे आलेलो आहेत कुठला राजकीय हेतू नाहीये, पण संतांनी हुकूम दिला आम्ही आलो आणि आपण सांगितलं आम्ही आलो. उशीर झाला मला मान्य आहे, परंतु या सगळ्या भावनेच्या मागे एकच भूमिका आहे की या ठिकाणी एक चांगलं काम होतंय, एक तीर्थक्षेत्र उभं टाकतंय आणि राहेरला पहिल्यापासून एक प्राचीन परंपरा आहे की राहेर एक तीर्थक्षेत्र देवस्थान आहे की पहिल्यापासून या ठिकाणची संकल्पना आहे की पूर्णत्वास त्याच्या पुढे जात्या. इतिहासामध्ये नोंद घेतलं जाईल, इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिलं जाईल, अशा प्रकारचं भव्य दिव्य काम व्हावं अशी मानसिकता आपल्या सर्वांची, आमची भूमिका तीच आहे. हातभार लागावा, चांगलं काम व्हावं आणि संतांचा आशीर्वाद नेहमी याच्या बरोबर राहावा अशा प्रकारची या सर्व चांगल्या कामामध्ये निश्चित मार्गे हा विषय मार्गी लागेल याबद्दल मला शंका नाहीये. अधिक वेळ मी घेत नाहीये. आदरणीय संतांचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या चांगल्या कामासाठी सर्वांचा हातभार नक्की लागणार ही ग्वाही देतो, हा बिरजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण खरोखरच आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि आपला शब्द हा अंतिम असतो. आपण जो बोलाल तेच करता आणि निश्चितच आम्हाला आशा आहे की आपल्या या देवस्थानाला अदर्जा मिळून आपल्याला जास्तीत जास्त कसा मिळेल निधी
यासाठी आपण प्रयत्न करणार आहात. धन्यवाद साहेब. यानंतर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. आता आपण अशाच ज्ञानाच्या आणि भक्तीच्या विचारांचे श्रवण करूया, जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटेस्वामी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी अध्यक्ष समारोप करा. श्री संत समर्थ बाळगे महाराज के, श्री दत्तात्रेय महाराज के, सनातन हिंदू धर्म के, सब साधु संतन के. सन्माननीय परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स महाराज यांचे या ठिकाणी अध्यक्ष समारोप. दत्तात्रेय महाराज की. आवाज सगळे जेवलेले आहात. आम्ही जेवलेलो नाही, पाणी सुद्धा पिलं नाही, सकाळी पाणी पिलं. लक्षात आवाज माझा जरी कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा, का ते एवढं इथं सर्व साधू संत आहेत. आपण बसलोही जी भूमी आहे इथं समोर जे दिसते ते नरशेमध्ये खूप पुरातन आहे. मानभाव पंथाचं मंदिर आहे. संत बाळगीर महाराज जन्मभूमी जन्मलेली भूमी गाव आहे आणि त्यांचे चरणकमळ इथे लागलेली भूमी आहे. म्हणून तुम्ही तुमचा आवाज जरासा जोरात आला तर माझा जरी आवाज कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा. समर्थ बाळगीर महाराज की, सनातन हिंदू धर्म की. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. एवढा मोठा जनसमुदाय समर्थ नारायणगिरी महाराज वडगुंपा माऊर त्यांनी हे त्यांच्या मनामध्ये संकल्पना तयार झाली. पिंपळगावचा कार्यक्रम बघून त्यांनी आमच्या पुढे त्यांची यथा कार्यक्रम झाल्यानंतर व्यक्त केली. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणलो, महाराज तुम्ही सर्व आखाड्याचे संत, तुमचे सर्व संत एकत्रित बसा आणि भक्तवर्ग एकत्रित बसा आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. का तर पिंपळगावचा जे कार्यक्रम होता तो आगळा वेगळा कार्यक्रम होता आणि सनातन हिंदू धर्मासाठी होता. त्याच्यासाठी लागणारे जे बळ आहे ते सर्व दत्तात्रेय महाराजांनी आम्हाला दिलं आणि ते कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व समाजातील सर्व धर्मातील साधू संत तिथं उपस्थित होते आणि महाराज सुद्धा होते. सगळी संत मंडळी त्या कार्यक्रमात सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि सर्व संत मंडळीनं मनपूर्वक त्या कार्यक्रमाचं स्वागत केलं. राजकीय लोकांचा आसरा लागतेच, राजधर्म आवश्यकच आहे. अशा धर्म कार्यासाठी राजकीय लोकांचे सुद्धा योगदान आवश्यक आहे. म्हणून आम्ही शेखररावजी चव्हाण खासदार, माजी मुख्यमंत्री, फक्त आमचे गोविंदराव शिंदे, भोकरची काही मंडळी गेलो आणि त्यांना सूचना केली जे आम्हाला आवश्यकता आहे, फक्त गव्हर्नमेंटची जे काही योगदान लागते आणि त्यांनी एका फोनवर सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यातून करून दिलं आणि कार्यक्रम यशस्वी झाला. जे पोलीस खातं असो, अग्निशमन दल असो, आरोग्य खातं असो, सर्वांचं योगदान, सर्वांचे जे अधिकारी असतात. पिंपळगावला मीटिंग झाली. शेखरराव साहेबाला त्या कार्यक्रमात येता आलं नाही का तर त्यांना सुतक पडलं होतं आणि नारायणगिरी महाराजांनी बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीमध्ये राहेर गावामध्ये कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे तुमच्या जमलेले जनसमुदाय, भक्तवर्ग, शिष्यमंडळी सर्व अंतकरणापासून तयार दिसतात. का तर या जे कार्यक्रम करायचा आहे, आता आनंद संप्रदाय मी एक माहूरगडच्या पायथ्याशी इतकाच बसलेला आहे. व्यापकता नाही आहे, व्यापक पलीकडे गेलेला नाही आहे. म्हणून तुम्हा सर्वांना हे सगळं सोडून धर्मासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून संतांच्या सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा स्वीकार करावा. का तर काळाची गरज आहे. सर्व संतांच्या चरणी कुठं कमी जास्त होते. बाळगीर महाराजांचा माझा एकदा संवाद झाला होता मरवळी गावामध्ये उत्तम पाटलाच्या घरी. महाराजांना थोडीशी चक्कर येत होती, गोळ्या घेत. महाराजांना म्हणलं, बाळगे बापूला म्हणलं, बापू कोणीतरी लवकर विद्यार्थी गादीवर बसवावं, तुमची तब्येत बरोबर नाही. अरे म्हणले, दत्त्या सगळं करते. त्याची परिस्थिती मला नारायणगिरी महाराज असं बघून त्यांना असं वाटते की बाळगीर महाराजांचे जे शब्द आहेत ते पूर्णताला जात आहेत.
वय कमी आहे, संकल्पा त्यांनी खूप मोठी केली आणि ती संकल्पा पूर्णतः नेण्यासाठी राजकीय लोकांची जी आवश्यकता आहे आणि राज आसरा आवश्यक आहे, धर्म कार्यासाठी राज आसरा आवश्यक आहे. आणि या सध्याच्या घडीला भारतामध्ये जे मोदी सरकार ते महाराष्ट्राचं सरकार तेथून सनातन हिंदू धर्माचं पालन करणारे आहेत. आताच आशेपराव साहेबांनी सांगितलं, गोपीचंद साहेबांनी सांगितलं, मुरणाताई पवार त्यांनी सांगितलं, त्यांच्या पतीच्या आमदाराच्या वतीनं त्यांची सर्व जी मंडळी इथं आलेली आहे सर्व धार्मिक आहेत, सर्व अध्यात्माला मानणारी आहेत. आशेपराव साहेबांसंग आमचे 2017 मध्ये आमच्या कार्यक्रमात त्यांना मी विचारलं, तुम्ही नामस्मरण नित्यनेम काही करता की नुसतं राजकारण करता, हे त्यांना त्यांनी सांगितलं, मी दिवसाभर सकाळी उठल्या कुठेही बाहेर जाते, नामस्मरण पूजा नित्यनेम करत असतो. हे खूप चांगली गोष्ट आहे. गोपीचंद साहेब सुद्धा खूप चांगले बोलले, त्यांना इंजेक्शन द्यायची सवय पडलेली आहे पहिली, त्याच्यामुळे बोलून सुद्धा इंजेक्शन त्यांना देत आहेत, हे मला आज ऐकलं मी. पण इंजेक्शन नुसते बोलून देऊ नये राजकीय लोकांना, ते काम करून दाखवावं. हे कार्यक्रम तुमचा आहे, केवळ संतांचाच नाही. का तर तुम्ही सुद्धा गृहस्थ आश्रम स्वीकारलेले आहात. गृहस्थ आश्रम लोकांनी त्याच्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये तुमच्या सर्वांची सर्व जनतेचा तुम्हाला योगदान आहे आणि त्या अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सर्व योगदान द्यायला पाहिजे. जरी महाराज लहान आहेत, वयानं लहान आहेत, पण बुद्धीनं चांगले विचारवंत आहेत. म्हणून सगळ्या आमचे किवळेकर महाराज त्यांना घेऊन ते सर्व आमचे डोलारचे श्यामगिरी महाराज हे त्यामध्ये सहभागी आहेत, कोलंबीचे बाप्पू आहेत, हे सर्व मंडळी, पर्यागगिरी महाराज, बरोबर सगळ्याचे संतांचे मला नावं पाठ नाहीत, पण सर्व संत मंडळी यांच्या कार्यक्रमात सगळ्यात. म्हणून राजकीय लोकांना सुद्धा आसरा तितकाच मोठा आवश्यक आहे. का तर इथं धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम करायचा म्हणजे आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कमीत कमी 10 लाख पब्लिक जमा होऊ शकते, याचा तुम्हाला अंदाजा जरी नसेल तरी आमचा पिंपळगावचा आमचा अंदाज आहे. आम्ही फक्त 2च घंटे लोकांना माहीत झालं, तेवढ्यामध्ये पब्लिक पिंपळगावला 3 लाख पब्लिक जमा झाली होती. आम्ही कमीत कमी 100 एकर रान तयार करून ठेवलं होतं. आम्हाला भरपूर मेहनत लागली होतं, पण सर्वांचं योगदान लाभलं. शेतकरी वर्गाच्या हातून कार्यक्रम व्हावा. राजकीय लोक कुठे जाऊन कार्यक्रम करू शकतात, व्यापारी कुठे जाऊन करू शकतात, पण शेतकरी करू शकत नाही. आणि ती शेतकऱ्याने करावं ही अपेक्षा होती आणि ती दत्त मालकानं माझी इच्छा पूर्ण केली. तसं नारायणगिरी महाराज समर्थ बाळगिरी महाराजांच्या गादीवर बसले. नारायणगिरी महाराज तरुण आहेत, तडफदार आहेत, वय कमी आहे, पण तुम्ही सर्वांनी कुठं त्रुटी होत आहे. साधू संतांना एक माझी खूप प्रार्थना आहे, का ते नवीन आगळा वेगळा कार्यक्रम व्हायला आणि संतांनी कुठं त्रुटी होत असतील त्या त्रुटी समजून घरातल्या घरात सांगावं, ती चव्हाट्यावर आणू नये. हे बी माझी तुमच्या चरणी प्रणाम करून विनंती करून आहे. का तर विज्ञान युगाचा काळ आहे. का तर आपण आतापर्यंत आपल्या घरापुरतच मर्यादित राहिलो, आता तुम्ही बाहेर येणं काळाची गरज आहे. गोपचिडे साहेब म्हणलं तसं त्यांनी माझ्या मतदारसंघाला लागून माझाही मतदारसंघ आहे. इथला तरुण नुसतं संत निवास नाही तर हे सर्वांना कल्याण देणार, सर्वांचं कल्याण करणार तरुण मुलाकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणि सध्याच्या घडीला सनातन हिंदू धर्मामध्ये जी तरुण मंडळी आहे ते अतिशय व्यसनाधीन होत आहे, अतिशय व्यसनाधीन होत आहे. याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा धर्म कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि जमलेली जनता जी आहे या जनतेनं सुद्धा आपल्या बाळ गोपाळांना सर्वांना संस्कार चांगले केले पाहिजे. केवळ मोबाईल म्हणूनच नाही तर जिजाबाईनं त्या काळामध्ये मोगलांचं राज्य होते, त्या तशा दुर्बळ काळामध्ये अतिशय प्रसंग विचित्र असल्या काळामध्ये जिजाबाईनं आपल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी धर्मशिक्षण देऊन म्हणून त्यांनी जे योगदान दिलं, संभाजीराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा योगदान दिलं समाजासाठी, तर ते कार्य आता इथं व्हायला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी त्याला योगदान द्यायला पाहिजे. असे संस्कार सुद्धा आदिमाया शक्ती हा तुम्ही जगन्माता अनुसया माता साक्षात तुम्ही आपल्या बाळ गोपाला सुद्धा संस्कार चांगले द्या. बऱ्याच घरचे तरुण मुलं मुली अति विचित्र वागत आहे, याच्याकडे सर्वांचं लक्ष पाहिजे. मुलीकडे सुद्धा लक्ष पाहिजे, मुलाकडे लक्ष पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक मार्गाशिवाय होऊ शकत नाही. एक आध्यात्मिक भगवंताचा मार्ग असा आहे की जीवाला शांती देते, जीवाला ऊर्जा देते, जीवाला भक्ती मार्गाला लावते, जीवाला वाईट मार्गातून सन्मार्गाला लावते, दूषित बुद्धीतून सद्बुद्धीमध्ये मिळते. मग ही ऊर्जाचं स्थान आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी हे जे कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे शेतकरी वर्ग आहेत यावर्षी बरीच काही नापिकी झालेल्या तरी तुम्ही लोक दान करू शकता. सर्वांनी दान करावं. महाराजांना योगदान जास्त
पळापळीचं काम तुम्ही सुद्धा ठेवू नये आणि तरुणाईने पुढे येऊन समित्या स्थापन करून काहीतरी योगदान, छोटूसा कार्यक्रम जरी असला तर वाड्याचा कार्यक्रम असेल, प्रसादाचा कार्यक्रम असेल, हे जे कार्यक्रम तुम्ही स्वतः सांभाळायला पाहिजे. महाराजावर जबाबदारी येऊ नये एवढी ही बाकीच्या लोकांची दक्षता घ्यावी. सगळा लोड त्यांच्यावर पडू नाही. येतं कमीत कमी तुम्हाला 100 ते 200 ते 250 एकर जमीन लागणार आहे. 200 ते 250 एकर जमीन पठार मैदान करावं लागणार आहे. पार्किंगला जागा भरपूर लागते, पब्लिक भरपूर येते आणि या परिसरातील सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे, सर्व राजकीय लोकांना सुद्धा आहे आणि जे पुढारी गावचे ग्रामपंचायत जेवढ्या ग्रामपंचायत जवळपास येतील तिथे एकही दुकान लागू नये, तरच पाकिट चोर लोकांपासून सावधानी होते आणि स्वच्छता राहते. शेतकऱ्याला पुन्हा कार्यक्रमाचा त्रास होऊ नये, प्लॅस्टिकचा त्रास होऊ नये, शेळ्या आहेत, जनावर आहेत, ही सुद्धा दक्षता घे. कुठेही दुकान लागू नये, यात्रेचं स्वरूप याला येऊ नये. एक आध्यात्मिक क्षेत्राचं स्वरूप असावं आणि पवित्र ठिकाण आहे. या गोदावरीच्या काठी घाण होऊ नये, त्याच्यासाठी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी अशोकराव साहेबांनी आता सांगितलं की 27 मध्ये नाशिकला कुंभ आहे आणि त्या कुंभाचं सर्व संतांचं तीर्थ इकडे येणार आहे आणि 28चा कुंभ सुद्धा इथं होणार आहे. मग त्याच्यासाठी गोदावरीमध्ये उतरण्यासाठी घाट नाही, खूप खोल आहे आणि अनेक साधू संत भारतातले येणार आहेत आणि त्याचा स्नान करण्यासाठी घाट आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगून त्या घाटाचं जर असं नियोजन लावलं तर जमते. पण आता तुमच्या तांत्रिक शासकीय अडचणी काय असतील तुम्हाला माहीत. म्हणजे शासकीय अडचणी जरी असल्या तरी तुम्ही काय सगळं करू शकता का, तर तुम्ही श्रद्धावान आहात, तुम्ही आध्यात्मिकावर चालणारे आहात. गोपचडे साहेब सोबत आहेत, अशोकरावजी आहेत, पवार साहेब आहेत, ही सर्वजण मंडळी आध्यात्मिक आहेत. घरापासून सर्वापासून ते पारंपरिक आध्यात्मिक मार्गावर चालणारे आहेत, धर्माला मानणारे आहेत. म्हणून घाटाची निर्मिती आवश्यक आहे. येथे बाळगीर महाराजांची जमीन सुद्धा एक या गावानं बाळगीर महाराजांच्या मठासाठी दिलेली आहे. ती जमीन जवळजवळ 4 एकर आहे. तिला सुद्धा एक कंपाऊंड वाला आवश्यक आहे. का तर जेव्हा कार्यक्रम करू, जेव्हा स्वयंपाकघर होईल एवढं मोठं, एवढं अन्नचक्र चालेल, त्या सगळ्या गोष्टीसाठी येतं सुद्धा सुरक्षेसाठी कंपाऊंड या 4 एकर जमीन आवश्यक आहे, घाट आवश्यक आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. महाराजांना उभा बागेश्वर धाम महाराज येथे येणार आहेत आणि त्यांची मंडळी सुद्धा जागा पाहणी करण्यासाठी येणार आहेत. लक्षात, जागा पाहणी करून नंतर तुमची 2 तारखा ठेवलेल्या आहेत. का तर 1-2 तिथी त्याच्यामध्ये काही अडचणीच्या असल्या, महाराजांच्या काही अडचणी, त्याच्या काही अडचण, आपण त्या 2 तिथीमध्ये तारीख फिक्स होणार आहे आणि त्यांचे लोक इथं पाहणी करायला येणार आहेत. आणि तेव्हा तुम्ही सर्वांनी इथं योगदान चांगलं दिसलं. आजचा जे प्रथम कार्यक्रम आहे याला जे स्वरूप चांगल्या स्वरूपात आणलेलं आहे, खूप चांगलं स्वरूप आहे. याच्या असं लक्षात येते की कार्यक्रम पुढे यशस्वी होऊ शकतो. म्हणून राजकीय मंडळी सुद्धा कंबर बांधून आहेत, त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द त्यांनी पूर्ण करावं. नाही तर बऱ्याच वेळा काय होते, राजकीय लोक बोलतात पण कामाची पूर्तता होत नाही आणि साधू संत एवढ्या मोठ्या प्रमाणात मागं लागू शकत नाही. का तर तुमच्याकडं बरेच काही तुमचे कार्यकर्ते असतात, त्यांना सांगून तुम्ही वारंवार वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. का तर साधू संत हे केवळ तुमच्या घरी येणं हे तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाही. का तर साधू संतांनी तुमच्या घरी येऊन मागणं म्हणजे तुमची धर्मावर निष्ठा नाही. संतावर सुद्धा दाखवण्याची निष्ठा फक्त दाखवण्यापुरत्या, पब्लिक पुरतं, कशासाठी, मतदानासाठी, पण पुढे नाही. हे असं होऊ नये. आजपर्यंत तसं झालेलं आहे पण आता तसं होऊ नये. हे कार्यक्रम तुमचा स्वतःचा आहे, तुम्हाला स्वतःला ठाण मानून राहावं लागणार. का तर धीरेंद्र शास्त्री यायचं म्हणजे तारखा मिळत जागतिक लेवलचा संत आहे आणि ते तारीख मिळणं सुद्धा अवघड आहे. पण मलकपीठ महाराजांची कृपा आणि महाराजांचा भाव बघून ही तारीख मिळत आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः महाराजांसोबत मध्यस्थी आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हे तुमचा कार्यक्रम आहे, महाराजांचा कार्यक्रम आहे, धर्माचा कार्यक्रम आहे. स्वतः जातीनं लक्ष ठेवून तुम्ही ह्या जे काही अडचणी येतील त्या अडचणी तुम्ही सर्वांनी पूर्ण 2027 पर्यंत पूर्ण व्हाव्या. का 28 मार्च मध्ये ते तर इथं साधू संतांचं निवेशन सगळ्या गोष्टी अगोदरच तयारी लागते. का तर मंडप टाकायचं म्हणजे जे 3 महिने लागतात. पिंपळगावचा मंडप टाकायला 3 महिने लागले. ती कमान उभा काय जागलं. आता येथे जागेमध्ये 200-300 पर्यंत म्हणजे पार्किंगला याला रस्त्याची अडचण आहे की जे रस्ता आहे पुरत नाही. याला अनेक रस्ते, कच्चे रस्ते, तात्पुरते मोठा रस्ता एखादा व्हावा आणि बाकीचे जे आहेत कच्चे रस्ते काढण्यासाठी सरकारने यंत्रणेतून व्हावं. त्यांना BMCला सांगू. त्यांनी त्या टाइमला जेव्हा म्हणजे 2028 जेव्हा सुरुवात होते, जानेवारीमध्ये जेव्हा ही सगळी सुरुवात करावं आणि शेतकऱ्यांचे जे काही पिकं असतील, सोयाबीन घेऊन काही लोकांना नाही पिकं घेतलं तरी चालते, अशा तऱ्हेचं नियोजन लवकर जमीन खाली पाहिजे. का तर याला 3 महिने लागतात. आम्हाला पिंपळगावला
एक 100 दिवशी एक जमीन करण्यासाठी 3 महिने लागले, तुम्हाला इथे जास्त करा, का तर जमीन जास्त पाहिजे. आणि आशेपुरा साहेबांनी स्वतः आणि गोपचोडे साहेब, पवार साहेब यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून त्यांचे जसे गोविंदराव शिंदे आहेत, माणिकराव आहेत, जे काही आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे एक मंडळ स्थापन करून ते मंडळ महाराज लोकांसंग संबंधित राहून तुम्ही स्वतः येऊन ते कार्यक्रम कसं करायचं काय नाही, संतान काही काम पण आशेपुराव साहेब आहेत का घरी, पवार साहेब हात का घरी, आम्हाला बोलायचं मला तर शक्य नाही. त्यांच्या पाठीमा कामाचा व्याप खूप राहते. आज आशेपुरा साहेब येतो टाइम म्हणजे त्यांचा 4 साल चालतात, येते त्यांच्या पाठीमागे कामाचा व्याप खूप आहे, त्यांचे वय आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी हे जातीनं लक्ष देऊन हे कार्यक्रम पूर्ण पार पाडावा. 2027 पर्यंत गव्हर्नमेंटचे जे काही कामं करता येतील ते कामं लवकरात लवकर करावं, एवढी तुम्हा सर्वांना एक आमचा संताचा आदेश आहे आणि ते तुम्ही पूर्ण पाळावं. हे आमचा आदेश तुम्हाला आहे. गोपचोडे साहेबांना, पवारबाईंना, सर्वांना तुम्हाला जे तुम्ही आशेपुरा साहेबांना आमचा आदेश आहे, संताचा आदेश आहे. का तर संत हे तुम्हाला आदेश करू शकतात, लक्षात ठेवा. का तर तुम्ही धर्माचे सेवक आहात, संतांचे सेवक आहात आणि त्याच्यामुळं तुम्हाला संतांचा आदेश आहे की हे कार्यक्रम 2027 पर्यंत पूर्ण पार पाडा. आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा योगी आदित्यनाथ सुद्धा येऊ शकतात, अनेक मोठे नेते सुद्धा येऊ शकतात. का तर योगी आदित्यनाथ हे एक संत बी आहेत आणि एक राजकीय नेते बी आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं आणि जनतेनं सुद्धा चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं. वरच्या वारंवार मिटिंग घेऊन एक चांगल्या तऱ्हेच्या समित्या वगैरे स्थापन आपण करू. केवळेकर बापू आपल्या सोबत आहेत, रामगिरी महाराज डोलारकर आहेत, बाकी सगळे संत कोलंबी सर्व संत श्रेष्ठ सर्व संतांना आमचं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी आगळा वेगळा नवीन कार्यक्रम आहे. तुम्ही आजपर्यंत जे कार्यक्रम केले ते फक्त तुमच्या मठापुरते, शिष्यमंडळीपुरते, पण हा जो कार्यक्रम आहे सनातन हिंदू धर्मासाठी कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं. त्याबद्दल तुम्हाला मी महाराजांना म्हणलं, महाराज माझ्या मागे खूप व्याप आहे. आज तुळशी विवाह आमच्या पिंपळा गावाला कार्तिक मास आलाय, सामुदायिक आहे. गावातून खूप एकदाच मारुती मंगलाष्टक म्हणले जातात. सर्व भारतीय पोशाखामध्ये महिला नऊवार साडी काष्टा घालून, पुरुष मंडळी धोती, डोक्याला टोपी, असा पूर्ण गाव सुसजावट झालेला आहे. पण महाराजांच्या आग्रह खातर, किवळेकर बापूच्या, रामगिरी महाराजच्या बापूच्या याच्या आग्रह खातर मला अध्यक्षपद यांनी दिले. मी नाही म्हणत होतो, माझ्या मागे व्याप आहे. का तर विवाह सोहळा गावात सामुदायिक होता त्यांच्यात, म्हणून तो मला थांबता येतं, थांबायचं काम पडलं. का तर साहेबांना यायला उशिरा सगळा कार्यक्रम लेट होत गेला. त्याच्यामुळे आता तुम्ही सर्वांना फार जास्त न बोलता महाराजांच्या आग्रह खातर आम्ही थांबलो. पण तुम्ही सर्वजण श्रद्धा सकाळपासून बसलेले आहात. 1008 बाळगिरी महाराजांच्या चरित्राचं पारायण केलं. भरपूर लोक इथं मंडळी होती. पण अशाच तऱ्हेनं पुन्हा तुम्हाला वारंवार इथं यावं लागणार आहे. वारंवार कधी कधी मिटिंगचा टाइम पडला तुम्हाला बोलव, तुम्ही सर्वांनी हजर व्हावं असं सर्वांना सांगून पुढचा कार्यक्रम हे आता इथं संपला असं सांगतो. सर्वांना, सर्व भक्त वर्गांना, सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना आशीर्वाद आणि सर्व संत मायबापाच्या साष्टांग दंडवत. काही माझ्या हातून काही चुका बोलण्यामध्ये झाल्या तर तुम्ही सर्व मायबापा, सर्वांनी मायबापाने बाळाला म्हणून समजून घेणे. का तर मी बी पहिलीच वेळ बोलायला जायचं. का तर मी आतापर्यंत जे कार्यक्रम केले तर आध्यात्मिक व्यासपीठ होतं आमचं. पण आता महाराजांची इच्छा होती या कार्यक्रमाला यांची सर्वांची गरज आहे, म्हणून ते सुद्धा भक्त म्हणून इथं तयार आलेले आहेत. आपल्या शुगर फॅक्टरीचे कवळे गुरुजी त्यांनी जरासं इथं लक्ष द्यावं. तुमच्या जवळ आहे सगळं लक्षात, तुम्ही जरा जवळ आहे. गोपचोडे साहेबांनी सुद्धा माणिकराव लोहगावकर, जसं त्यांचं नाव का गोविंदराव शिंदे यांनी थोडस, कुंटुकर साहेब सुद्धा जवळ, कुंटुकर साहेब ताती जवळ आहेत, ते नाव विसरू मी लक्षात आहे. का तुम्हाला सर्वांचे नाव पाडणे पहिली वेळ बोलवलं की मी राजकीय लोकांच्या मध्ये उभारून बोलायला. का ते लक्षात ठेवायचं. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्व राजकीय लोकांचा मनपूर्वक आशीर्वाद. तुमच्या हातून सदैव भगवंताचं नामस्मरण, सेवा घडव, देशाची सेवा, गावाची सेवा. जोपर्यंत राजकीय लोक आध्यात्मिक बनणार नाहीत तोपर्यंत देश सुधारणार नाही. किती आपण सनातन धर्माची जय म्हणून उपयोग नाही. सगळी चावी राजकीय लोकांपाशी आहे. आणि सगळे जोपर्यंत राजकीय लोक यांच्या बुद्ध्या जोपर्यंत आध्यात्मिक मार्गाकडे होणार नाही हे तोपर्यंत बदलणार नाही. सनातन धर्माचं मतदान खूप मोठं प्रमाणात आहे, पण यांना सनातन हिंदू धर्माचं मतदान कळालं नाही अजून. पण आता थोडं कळायलं तर आता यांनी आपली प्रगती करावी असा आमचा तुम्हाला आदेश आहे. आदेश आहे, बिलकुल आदेश आहे. आता छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली.
संतांचा आशीर्वाद घेऊनच केली, भक्तीच्या मार्ग धरून. छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते, लक्षात शक्तिभक्त सुद्धा होते. तुळजाभवाची जी तुळजाभवानी माता आहे त्यांनी ती तलवार दिली होती. श्रीशल्य मल्लिकार्जुनात गेल्यानंतर ते सौंदर्य त्यातलं मंदिर बघून छत्रपतींना असं वाटलं की हा जीवा ओवाळून इथं टाकून द्यावा. पण शंभू महाराज त्यांना आदेश, अरे तुला खूप कार्य करायचं, तू तुळजापूरला जा, तुला माय भेट देणार आहे. लक्षात ठेवा. तसं आमचं तुम्हा सर्व राजकीय लोकांना सांगणं, तुमची विचारधारा बदलावी आणि केवळ सनातन हिंदू धर्म मतदानाचे सुद्धा महत्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत देशामध्ये सनातन हिंदू धर्माचं पालन कोणी केलं नाही. राजकीय लोकांना लक्ष दिलं नसल्यामुळं इतर थोड्याशा मतदानासाठी त्यांनी तिकडे जास्त झालं, त्या लोकांचा भरपूर विकास झाला, पण सनातन हिंदू धर्माच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही. का तर समोर येतं नरसिंह मंदिर पुरातन हजारो वर्षाचं मंदिर आहे, हजारो वर्षाचे मंदिर पडलेले आहेत. पण आता कुठेतरी साहेबाच्या मुखातून ऐकण्यात आलं की मोदी साहेबांनी, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी आणि या सगळ्या लोकांनी विचार केलाय म्हणत की जनतेपुढे आज घटना आहे. पण आतापर्यंत जे हेतू कधीही आम्ही ऐकलेच बरेच वेळा, पण राजकीय हेतूच बोलल्या गेले आहेत, पण धार्मिक नाही. पण आम्ही तुम्हाला एक असा आशीर्वाद देतो की तुमची सर्व बुद्धी धार्मिक सर्वांना घेऊन चालवून तुमच्यामध्ये सर्वांमध्ये राजकीय नेत्यांमध्ये परिवर्तन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष द्यावं. यातला जे तुमचं विलक्षण आलं ते पण तुमचे हे जे काही व्यसनाचे कार्यक्रम असतात वाटण्याचे, याच्यावर जरासं कंट्रोल का तरुण वाचते, नाही तर तरुण देशाचा तुमच्या पुण्यात कामात ना. मी राजकीय लोकांना सांगू इच्छितो की कोण्या गावात जर राजकीय नेता गेला तर कोणी पाटील देशमुख शिल्लक राहिले नाही, त्यांचे पोरं रस्त्याने लोळाले. जर तुम्हाला सुद्धा बसायला जागा नाही, तुम्ही किती खेळ बघा, आम्ही फिरतो खेड्यामध्ये, तुम्हाला सुद्धा एखादा पाटील बा फोन केला बा जाऊन बसून तुम्हाला सुद्धा फिरणं अवघड होऊन बसलं. केवळ तुम्ही लोकांनी आतापर्यंत जे बाक्स दारूचे वाटल्या गेले, पांढरे कोंबडे आता वाटल्या चले जास्त, याच्यावर असं कंट्रोल करावा अशी आमची सर्व जनतेतर्फे आहे. जनतेची मागणी आहे. बरं, फक्त तुम्हाला बोलायला कोणी हिंमत करत नाही, म्हणून आम्हाला बोलायला अधिकार आहे. आम्हाला तुम्हाला काय महागायचं काय, आम्हाला काही मागायचं नाही. का आमचा समर्थ प्रभू आहे, देणारा प्रभू आहे, घेणारा प्रभू आहे, करणारा प्रभू आहे. म्हणून आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की याच्यावर जर असं कंट्रोल करावं. सध्या मोदी सरकार खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या तऱ्हेने आहे. तर पंतप्रधान देशाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा धार्मिक आहेत. अनेक जेव्हापर्यंत भाजपचं राज्य आलं तेव्हापासून भरपूर विकास झालेला आहे. असं काही नाही की आम्ही कोणी एका पक्षाचे सुद्धा बोलत नाही, पण आमच्या समोर जे बघतो आम्ही, जे याच्या अगोदरही सरकार होतं, एवढं रॉकेल लागत गेलं तर ते मिळतही गेले नाही. दिवे लावून लावून काही परेशान होऊन गेले, पण लाईट नव्हता. पण जसं हे सरकार मोदी सरकार आहे तसं लाईटची एवढी सुविधा झालेली आहे. शेतकरी सुद्धा लक्षात, दिवे बंद झाले की नाही, दिवे हातवारी करा, दिवे बंद झाले की नाही, रॉकेल मिळते का कुठं, रॉकेल नाही, याचे लक्ष करा. रोडची व्यवस्था झाली, भरपूर कामाची सुविधा चांगल्या. आणि नांदेड जिल्ह्याला जे अशोकराव चव्हाण घराने लाभलं एवढं इतर जिल्ह्यामध्ये विकास नाही जे नांदेड जिल्ह्याचा विकास झालेला. मग गुरुद्वारा असो, नांदेडचे रोड असो, नांदेडचं कुठलंही कारण, त्यांचं लक्ष भरपूर आहे. तर आता त्यांनी याही कार्यक्रमात लक्ष द्यावं. तुमच्याच जिल्ह्यात कार्यक्रमात, तुमच्याच मतदारजवळ कार्यक्रमात, असं आम्ही तुम्हाला सर्वांना सांगून सर्व जनते मायपाला सुद्धा सांगणं आहे, महाराजांनी जे संकल्प केला त्या संकल्पाची पूर्तता सगळ्यांनी करावं. संकुचित बुद्धी बाजूला ठेवून सर्वांनी एक सनातन धर्माचा कार्यक्रम म्हणून स्वीकारावं. लक्षात, एक आपल्याच मर्यादित म्हणून ठेवू नये. देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता. सगळ्यांनी आवाज चांगला करा. सगळा कार्यक्रम झाला, प्रसाद झाला. संताचा चहा पाणी म्हणजे भगवंताचं नामस्मरण. अशा पवित्र ठिकाणी आपण बसलो. एका नरसिंहमध्ये खूप पुरातन समोर गोदावरी माईच्या पायथ्याच्या चरणापाशी आपण बसलो. बाळगिरी महाराज इथला आपल्या पाठीशी त्यांची जन्म झाले, म्हणून तुम्ही सर्वांनी थोडंसं नामस्मरण करायचं आणि कार्यक्रम संपला असं मी सांगतो. देवा दत्ता दत्ता, 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 देवा दत्ता दत्ता. ही शक्ती कशाची आहे? भगवंताच्या नामाची आहे. म्हणून आध्यात्मिक मार्ग कवायत नाही.
आणि सनातन हिंदू धर्म कधी काल्यबाहेर झाला नाही आणि होणार सुद्धा नाही। एवढा जर कार्यक्रम करायचा असला तर राजकीय लोकांना कितीतरी पैसा खर्च करावा लागला असता, कित्येक लोकांना गावागाव जाऊन टेम्पो वाटलावाले असते, पैसे वाटप करावे लागले असे तरी एवढी पब्लिक आतापर्यंत थांबली नसती। पण ही जी शक्ती आहे हे केवळ बाळगीर महाराजाची कृपादृष्टी आहे, भगवंताची शक्ती आहे। लक्षात घ्या, इतकं टिकून राहणं काही सोपं काम नाही, म्हणजे नामाची ऊर्जा अफाट आहे। ज्यांनी अनुभव घेतला त्यांना हे अनुभव माहित आहे। म्हणून तुम्ही सर्वजण समर्थ नारायणगिरी महाराज आमचा आशीर्वाद आहे, त्यांच्या हातून हे कार्य धर्म कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्हावं। आणि बाळगीर महाराज मला जे म्हणले होते, अरे दत्त्या सगळं करून घेते, तर ही परिस्थिती मला स्वतःला अनुभव त्यांच्या शब्दाची आहे, तुम्ही स्वतः बघायलो। आणि तुम्ही सर्व संत मंडळी जे काही नारायणगिरी महाराज आहे, तुम्ही भक्तवर्ग मंडळी आहे, महाराजाच्या पाठीशी जबरदस्त राहावं आणि सगळ्यांनी योगदान द्यावं। सद्गुरुनाथ महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, समर्थ बाळगीर महाराज की, सर्वांना आशीर्वाद, सर्वांना